बघू शकता। आणि त्यामध्ये आपण जी लागवड केलेली आहे मित्रांनो, जी बांधणी पद्धत आहे ती नवीन आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता आपण 2 बांबू दोन्ही साईडनं घेतलेले आहे आणि त्याला पुन्हा आडवी काडी बांधून सपोर्ट केलेला आहे मित्रांनो। आणि नंतर 2 तारा आपण घेतलेल्या आहे, एक पलीकडच्या साईडनं एक अलीकडच्या साईडनं 2 तारा आपण ही नवीन पद्धत केलेली आहे मित्रांनो, जेणेकरून जे वेल आहे मित्रांनो ते त्याच्यामध्ये दाटी होऊ नये म्हणून ते सेपरेट त्याला मोकळी हवा जर खेळती असली तर शेंगा ज्या आहे मित्रांनो त्या लवकर पकते मित्रांनो। जळप ही प्रकार फुलजळ किंवा फुलगळ हा प्रकार घडत नाही मित्रांनो। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा मंडप केलेला आहे मित्रांनो। जय शिवराय मित्रांनो। मित्रांनो तुम्ही बघू शकता 12 महिने चालणारा हा वाल आहे मित्रांनो। हा धरती कंपनीचं वाण आहे। मी याची लागवड करून आता जवळपास 60 ते 65 दिवस झालेले आहे मित्रांनो। आणि पहिला तोडा आता तोडणीला आलेला आहे मित्रांनो। बघू शकता फुलांची संख्या, शेंगांची संख्या भरपूर आहे मित्रांनो। क्वालिटी सुद्धा चांगली आहे। आणि या अगोदर आपण याच मल्चिंगवरती टमाटा हा पीक घेतलं होतं मित्रांनो, आणि त्यानंतर आपण त्याच मल्चिंगवर डबल पीक घेतलेलं आहे मित्रांनो, तो म्हणजे वाल। तर तुम्ही बघू शकता 60-65 दिवसापर्यंत आता याचा लागवडीचा वेळ झालेला आहे मित्रांनो। आणि आता पहिला तोडा निघणार आहे। तर सुरुवातीपासून बुडापासून तुम्ही बघू शकता शेंगा बरकत अशा शेंगा लागलेल्या आहे मित्रांनो। बघू शकता पूर्ण शेंगे मित्रांनो, बुडापासून तर शेंड्यापर्यंत। आणि फुलांचं प्रमाण सुद्धा तुम्ही बघू शकता। अतिशय सुंदर असा प्लॉट आलेला आहे मित्रांनो। या वाणाला मित्रांनो व्हायरस हा प्रकार नाही आहे मित्रांनो, फक्त बुरशीनाशक आपल्याला आलटून पलटून घ्यायचं आहे मित्रांनो। आणि नागाळीसुद्धा खूप कमी प्रमाण आहे। भुरी असेल, करपा असेल किंवा डावणी असेल, हे 2-3 प्रकारचे रोग याला जास्त मित्रांनो। त्यामुळे आलटून पलटून आपल्याला बुरशीनाशकच्या फवारण्या घ्यायच्या आहे। अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे वाण आहे मित्रांनो। धरती कंपनीचं हे वाण आहे, बघू शकता। आणि त्यामध्ये आपण जी लागवड केलेली आहे मित्रांनो, जी बांधणी पद्धत आहे ती नवीन आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता आपण 2 बांबू दोन्ही साईडनं घेतलेले आहे आणि त्याला पुन्हा आडवी काडी बांधून सपोर्ट केलेला आहे मित्रांनो। आणि नंतर 2 तारा आपण घेतलेले आहे, एक पलीकडच्या साईडनं एक अलीकडच्या साईडनं 2 तारा आपण ही नवीन पद्धत केलेली आहे मित्रांनो, जेणेकरून जे वेल आहे मित्रांनो ते त्याच्यामध्ये दाटी होऊ नये म्हणून ते सेपरेट त्याला मोकळी हवा जर खेळती असली तर शेंगा ज्या आहे मित्रांनो त्या लवकर पकते मित्रांनो। जळप ही प्रकार फुलजळ किंवा फुलगळ हा प्रकार घडत नाही मित्रांनो। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा मंडप केलेला आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता शेंगा फुल प्रमाणात आहे मित्रांनो। आणि आपण या वाणाची लागवड म्हणजे वाल हाच आपण पहिली वेळेस लावलेला आहे मित्रांनो। या पिकामध्ये आपण नवीन आहोत। आता इथून पुढं आपल्याला याचं उत्पन्न किती होतं, याचे बाजारभाव सध्या तरी 70 ते 80 रुपयापर्यंत आहे मित्रांनो। बघू शकता पूर्ण शेंगाच मित्रांनो। मेहनतीचं फळ आपल्याला नक्की भेटलेलं आहे मित्रांनो। नवीन प्रयोग मी करत असतो आणि त्यामध्ये हा प्रयोग मी नवीनच केलेला आहे। याची बांधणी सुद्धा मी नवीन पद्धतीची केलेली आहे, हे बघू शकता। आता 6 महिने काही शेतकरी म्हणतात की मी 6 महिने चालवला, कोणी म्हणतं की 12 महिने हा वाल चालतो। तर आता इथून पुढं आपल्याला सुद्धा या गोष्टीची माहिती होईल की खरंच हा 6 महिने चालतो की 12 महिने चालतो। सध्या तरी आता पहिला तोडा आहे, आतापर्यंत तरी आपल्याला कुठलीही अडचण आलेली नाही मित्रांनो। आणि एकदम 0 खर्चात जरी म्हणलं तरी हा प्लॉट आपला सक्सेस झालेला आहे। याला
फक्त मुळवाढीसाठी एक ड्रिचिंग केलेली आहे मित्रांनो, आणि 2 फवारण्या ज्या आहे त्या बुरशीनाशकच्या घेतलेल्या आहे मित्रांनो, आणि आलटून पटून आपले सर्वसाधारण औषधे मी फवारण्या केलेल्या आहेत. असं विशेष म्हणजे बाकीच्या पिकांना जे महागडे औषध आहे, कोराजिन असेल किंवा ट्रेसर असेल, असे महागडे औषध मी घेतलेले नाही मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.